नमस्कार, मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघूयात जाळीदार, चवीला अप्रतिम आणि हलकी इडली कशी बनवायची, त्याचं बॅटर कसं बनवायचं हे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इडलीचं बॅटर बनवण्यासाठी मी इथे 3 ग्लास राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर करून मोजून घेऊ शकता। इथे 3 भाग तांदूळ आणि 1 भाग उडीद सोल घ्यायचा आहे आपल्याला। तर त्याच भांड्याने मी 1 भांडं उडीद सोल घेतला आहे आणि 1 वाटी पोहे, 1 चमचा मेथी दाणे तांदळात घालायचे आपल्याला। आता हे तांदूळ आणि डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ आणि तांदूळच भिजवायचे। पोहे आपण जेव्हा हे सर्व मिक्सरमधून काढू त्याच्या आधी 2 मिनिटं भिजत घालायचे। तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतले 7 ते 8 तासानंतर आणि भिजत ठेवले। आता आपण डाळीचं आणि तांदळाचं पाणी काढून घेऊया वरचं आणि अशा पद्धतीने थोडं थोडं घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। मिक्सरमध्ये वाटताना डाळ, तांदूळ आणि पोहे हे सर्व घ्यायचे। वाटताना थोडं थोडं पाणी घातलेलं आहे। खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। ह्या पद्धतीने आपलं बॅटर झालं पाहिजे, म्हणजे आपली इडली पण छान होईल। तर अशा पद्धतीने सर्व बॅटर काढून झालेलं आहे। हे आपण रात्रभरासाठी झाकून ठेवूयात। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा बॅटर किती छान फुलले। आपण ह्या डाळी तांदळासोबत पोहे आणि मेथी दाण्याचा वापर केल्यामुळे हे बॅटर फुलायला मदत झालेली आहे आणि खूप व्यवस्थित बॅटर झालेलं आहे। ह्याच्यामुळे सर्व साऊथ इंडियन डिशेस छान होतील। तुम्ही ह्याच्यापासून इडली बनवा, उत्तप्पा बनवा किंवा आप्पे बनवा, अप्रतिम होतील। तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले मी। इडली पात्राला तेलाचा हात लावूया आपण, म्हणजे इडली निघायला सोपी जाईल। साईडला मी इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। इडली पात्राला तेलाचा हात लावल्यानंतर हे बॅटर त्याच्यामध्ये घालूया। अशा पद्धतीने बनवलेली इडली एकदम हलकी बनते, जाळीदार बनते आणि चवीला पण ही छान लागते। आता आपण ह्या इडल्या इडली पात्रात लावून 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊयात। वाफवताना सुरुवातीला 5 मिनिटं गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि नंतर मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायच्या आणि 1 ते 2 मिनिटं ठेवल्यानंतर थोड्याशा गार होतील तेव्हा आपण ह्या काढून घेऊया। एकदम गरम असताना तुम्ही काढायला गेलात तर व्यवस्थित निघत नाहीत, त्याच्यामुळे 1-2 मिनिटं थांबायचं आणि मग काढायच्या, म्हणजे काढायला एकदम सोप्या जातात। बघा किती छान बनल्यात आपल्या इडल्या। एकदम हलक्या, जाळीदार, स्पंजी इडल्या तयार आहेत। बॅटर बनवताना पोहे आणि मेथी दाण्याचा वापर केल्यामुळे खूप हलक्या आणि छान इडल्या बनतात। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने इडलीचं बॅटर बनवा आणि इडल्या बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। चवीला पण ह्या खूप छान लागतात आणि मुलं किंवा घरची मोठी मंडळीसुद्धा तशी मेथी खाण्यात येत नाही त्यांच्या, तर ह्या पद्धतीने मेथी पण खाण्यात येईल। अशा पद्धतीने आपण इडल्या बनवून घेतलेल्या आहेत। आता ह्या इडल्या सांबार आणि चटणीसोबत मस्त एन्जॉय करा, खूप सुंदर लागतील। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।